आजच्या दिवसाची सुरुवात इतकी बोरिंग झाली होती की खूप जास्त आळस आला होता मला आणि कंटाळा आला होता. काहीच करायची इच्छा नव्हती. जेव्हाचा 8वा महिना सुरू झाला तेव्हाचा काहीच करण्याची इच्छा होत नाही. खूप कंटाळा येतो. तरी पण कामं तर करावीच लागतात. तर इकडे स्वयंपाक करायला घेतला. एका साईडला भात ठेवला आणि आज भाजीमध्ये कांद्याची पात करणार होती, ती पण इकडे करून घेतली. आता घरात कांद्याची पात आहेच म्हटलं तर नाश्त्याला कांद्याच्या पातीचे थालीपीठ पण करावे म्हटलं. मग इकडे थालीपीठ पण करून घेतले. तुमच्यासोबत ही थालीपीठची रेसिपी मी याच्या अगोदर शेअर केली आहे. त्यानंतर एक संत्र घेतला आणि म्हटलं आज स्वतःलाच पॅम्पर करावं, त्यामुळे तरी मूड जरा फ्रेश होईल. तर त्या संत्र्याची इकडे साल काढून घेतली. या संत्र्याच्या सालीपासून मला फेस पॅक तयार करायचा होता. त्यासाठीच एक मिक्सरचा भांडा घेतला आणि त्यामध्ये हे साल टाकून त्याची पेस्ट अशी बारीक तयार करून घेतली. या पद्धतीने आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ई असते आणि ते आपल्या चेहऱ्यासाठी किती फायदेशीर ठरते. तर मग या पेस्टमध्ये आपल्याला 1 चम्मच गुलाबजल टाकायचं आहे आणि 1 चम्मच इकडे ॲलोवेरा जेल पण टाकायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव आणि लगेच हे फेस पॅक आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही हे हातावर पण लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरची टॅनिंग, डलनेस, ब्लॅक हेड, व्हाईट हेड सगळं निघून जाते. काळपटपणा दूर होतो. हे फेस पॅक आपल्याला 20 मिनिटं आपल्या चेहऱ्यावर असंच सुकू द्यायचं आहे. सुकल्यानंतर आपल्याला नॉर्मल पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. वॉश केल्यानंतर बघू शकता चेहऱ्यावर किती छान ग्लो आलेला आहे. माझं सगळं टॅनिंग आणि काळपटपणा निघून तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून 3दा तुमच्या चेहऱ्यावर वापरू शकता. खूप छान रिझल्ट आहे याचा आणि उन्हाळ्यासाठी तर बेस्ट आहे, कारण या पॅकमुळे खूप छान थंडावा मिळतो. तर असेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मला फॉलो करा. परत भेटूया. सगळ्यांना बाय.